ते परवाशी रामनवमीमध्ये काय तरी भांडणं झालेली आणि मी मुसलमानचा पोरगा म्हणून मला मारायला पाठ लागलेले म्हणून मी तिथनं पळून वाचून आलो. मग आता ते त्यांनी व्हिडिओमध्ये बघून मला मारले. 10-12 जण होते. ओळखत नाही करा, चेहरा बघितलं तो ओळखतो. अनगोळमध्ये कोणाळा गल्ली शिवाजी रोड स्पेअरपार्टचं दुकान आहे, तिथं घेऊन जाऊन मारलेत आणि माझा मोबाईल आणि चेन काढून घेतलं. दिले नाही. हा ते पिल्ल्या म्हणून आहे ते त्यानं मारलाय. शिवराज तानाजी मोरे. कामावरती गेलेल्या मुलग्याला मॅडम कडा बोलत कन्नड येत नाही आम्हाला, मराठी बोलतो. मराठीत त्यांनी कन्नड ट्रान्सलेट करतात. कायच नाही, माझा मुलगा कशातच जात नाही. उगाच त्याला कारण नसतानाच घेऊन गेले. ते लहान लहान पोरांना पकडले गेल्या मी नाही, तसं जातच नाही. तो कधी घरातनं बाहेर पडत नाही. मुलग्याला पकडले त्यांनी. टोपण पोरांना पहिले करत नाही, त्यांनी चांगल्या पोरांना पकडले तर मग कसं यांचं ते गुंडगिरी पोरांना सोडतात आणि चांगल्या चांगल्या पोरांना पकडतात. कशाला मारले ताई? कायच कारण नाही. ते रामनवमी दिवशी ते झेंडा ते हे करत होती, ते दुसऱ्या पोरग्याचं लपडं म्हणे ते लहान पोरांना पकडत होता म्हणून गेला म्हणे, तर ह्याला पकडले त्याने कारणच नसताना उगाचच. आणि कामा तेवढ्या ताकद असली की त्यांनी गल्लीत येऊन हे करायचं, विचारायचं की गल्लीत येऊन विचारले नाही का नाही. त्यांनी तिथं कामावरती गेलेल्या पोरांना पकडून गेलेत म्हणताना आणि तो नावं सांगेल तेव्हा हाणून घरात दुकानात सोडतो म्हणतात नाही आणि सोडले नाही, त्यांनी मारलेत म्हणताना. चांगल्या पोराला असं मारले. काय करतो तुमचं पोरगा? कुठलं काम करतोय? ते ह्याचं काम करतोय, तो आईचं दुकानात जातोय. नाव सांगा. ಶಿವರಾಜ್ मोरे. ನೀವು ನೋಡ್ತಿದ್ದೀರಾ ಇದು ನ್ಯೂಸ್ 88 ಕನ್ನಡ, ಸುದ್ದಿಯ ಜೊತೆ ಸದಾ ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ.